पहिल्या आणि दुसऱ्या मॅचमध्ये भारताने इंग्लंडवर सहज विजय मिळवला, पण तिसऱ्या आणि अंतिम वनडे मॅचमध्ये भारताने इंग्लंडचे पूर्णपणे गुडघे टेकवले आणि सिरीज 3-0ने आपल्या नावावर केली. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळलेली ही शेवटची मॅच भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक ऐतिहासिक मॅच ठरली. या विजयाने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी एक ताकदवान मेसेज दिला. आता आपण तिसऱ्या वनडे मॅचबद्दल बोलूया. त्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या मॅचमध्ये भारताने पहिल्या बॅटिंगमध्ये 356 रन्स केल्या. भारतीय टीमसाठी सर्वाधिक शानदार काम शुभमन गिलने केले, ज्याने 112 रनांची शानदार इनिंग खेळली. गिलने त्याच्या बॅटिंगने सिद्ध केले की तो भारतीय क्रिकेटचा भविष्यकालीन तारा आहे. शुभमन गिलची इनिंग भारतासाठी निर्णायक ठरली. त्याचबरोबर श्रेयस अय्यरने देखील 78 रन्स करून इंग्लंडच्या बॉलर्सला चांगलेच घाबरवले. श्रेयससोबतच विराट कोहली आणि के एल राहुल यांनी देखील चांगलं योगदान दिलं. विराट कोहलीने काही शानदार शॉट्स खेळून त्याने दाखवून दिलं की तो फॉर्ममध्ये आता परत आला आहे. के एल राहुलने 40 रन करून टीमच्या स्कोअरला अधिक स्ट्रॉंग बनवलं. के एल राहुल, ज्याला पहिल्या 2 मॅचमध्ये जास्त संधी मिळाल्या नाहीत, त्याने या मॅचमध्ये महत्त्वाच्या क्षणी उत्कृष्ट बॅटिंग केली. हे सर्व योगदान पाहता भारताचा स्कोअर 356 पर्यंत पोहोचला, जो इंग्लंडसाठी मोठं आव्हान ठरला. आता इंग्लंडच्या संघाबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यासाठी ही सिरीज एक भयानक स्वप्न ठरली. 356 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. पहिल्या 6 ओव्हर्समध्ये इंग्लंडने 60 रन्स केल्या होत्या आणि असं दिसत होतं की इंग्लंड या मॅचमध्ये चांगली लढत देईल. फिल सॉल्ट आणि बेन डकट यांच्यात 60 रनांची पार्टनरशिप झाली, पण त्यानंतर जो सिलसिला सुरू झाला त्याने इंग्लंडची संपूर्ण टीम गडबडली. इंग्लंडची पहिली विकेट पडल्यानंतर पुढील 114 रन करण्यासाठी त्यांनी 7 विकेट्स गमावल्या. इंग्लंडचे बॅट्समन जितके प्रयत्न करत होते तितकेच भारताचे बॉलर्स त्यांना अधिक दबावात आणत होते. अखेर इंग्लंडची टीम 256 रनांपर्यंत देखील पोहोचू शकली नाही आणि भारतीय बॉलर्सने त्यांना 250 रन आधीच आऊट केले. भारतीय बॉलर्सने या मॅचमध्ये जो परफॉर्मन्स दिला तो खूपच जास्त प्रभावशाली होता. अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि हार्दिक पांड्या यांनी इंग्लंडच्या बॅट्समनना चांगलाच तंग केलं. या शानदार विजयामुळे भारतीय टीमचा आत्मविश्वास खूपच वाढलेला आहे आणि ते चॅम्पियन्स ट्रॉफी 2025साठी पूर्णपणे तयार आहेत. भारतीय टीमने इंग्लंडला हरवून हे सिद्ध केलं की ती एक मजबूत टीम आहे. इंग्लंडला या सिरीजमध्ये भारताने पूर्णपणे तडाखा दिला आहे आणि यानंतर भारतीय प्लेयर्सचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे.